थँक गॉड हा डबा मिळाला, नाही तर माझं काय खरं नव्हतं. अरे हा डबा पण नेहाचाच आहे ना? चल मी दोन्ही डबे एकत्र देऊन टाकतो. अरे कशाला, मी देतो ना बाबा. हे बघ, डबा जरी नेहाचा असला तरी मला कोणी दिलाय? शेफाली. मग मी देतो. नाही तर आता नेहा कशी तुझ्या मागे लागली, डबा दे डबा दे डबा दे, तसं ती माझ्या मागे लागेल. खरंय खरंय. काय ठीक आहे, तू दे डबा शेफालीला. हा. हे काय यार यश, किती चालवलंस तुम्हाला? पाय दुखतायत माझे. सॉरी सॉरी, सवय नाही राहिलेली ना. पाय चेपून देऊ थोडं? हा नको, पड पड. हा झोप झोप थोडं. झोप तू झोप. कालपासून डबा छातीशी कवटाळून फिरतोयस ना, आता बघ मज्जा. हॅलो. हाय. गुड मॉर्निंग सर. तुमचा डबा. थँक्यू. आहे ना? हाय. माझा डबा कुठे? एक मिनिट यश, हा माझा डबा नाही. माझा डबा कुठे? ऍक्च्युली ना, तुझा डबा कुठे ठेवला मला लक्षात नव्हतं, म्हणून मी जाऊन शोधून तसाच्या तसा सेम टू सेम डबा घेऊन आलो. काही फरक नाहीये. गुड ना? तुला यातला फरक कळणार नाही. मला माझा डबा हवाय बस. पण हा पण डबाच आहे ना, हा काय हट्ट आहे माझा हट्ट. मला नाही माहिती, मला माझा डबा हवाय बस. स्ट्रेंज. म्हणजे यांच्या डब्यासाठी आम्ही मार्केटमध्ये फिरायचं, टॅन व्हायचं आणि आणल्यानंतर ही म्हणते की एक मिनिट, कोणी सांगितलं होतं तुला मार्केटमध्ये फिरायला? आणि जर तू माझा डबा हरवला नसता ना, तर तुझ्यावर ही वेळच आली नसती. पायी फिरलो आम्ही या डब्यासाठी. इतर वेळी मग काही विमानाने फिरत असतो? आणि आम्ही काय चाललंय? एकटाच गेला होतास ना तू? हो, मी स्वतःला कधी कधी आम्ही असं म्हणतो. तुला काय प्रॉब्लेम आहे? कोण समजतोस तू स्वतःला? एकतर माझा डबा हरवला आणि त्यावरनं मलाच बोलतोयस. अगं हा डबा आहे ना, पण काही फरक नाही. आणि हा तर नवीन आहे. काय प्रॉब्लेम आहे? या डब्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की हा डबा माझा नाहीये. मला माझाच डबा हवाय बस. शेफाली,
एक मिनिट, ते माझं. नेहा, हे बघ, हे बघ, सेम आहेत, यात काही फरक नाही. ओके, हा तर नवीन आहे. काय प्रॉब्लेम आहे? तुला नाही कळणार या दोन डब्यांमधला फरक रे. हा तुझा डबा आहे ना, तो नुसता रिकामा आहे. माझा डबा भरलेला होता आठवणींनी. माझ्या आईने दिला होता तो डबा मला. ज्या दिवशी तुला तुझी जवळची व्यक्ती घरून डबा बनवून देईल ना, तेव्हा तुला या डब्याची किंमत कळेल. करेक्ट आहे, तुझं लग्न नाही झालंय ना अजून, म्हणून म्हणून तुला रिस्पॉन्सिबिलिटी नाही कळत आहे. एक काम करते, मीच शोधते तुझ्यासाठी मुलगी, म्हणजे तुला या डब्याची पण किंमत कळेल आणि हा डबा भरून देणाऱ्या बायकोची पण. बंडू काका आणि मी ना सापशिडी खेळत होतो, पण बंडू काका वॉशिंग मशीन आलं का ते बघायला जायचे. मग साप त्यांना टाकून टाकायचा. काकू असतील. या ना, या बस. परी, काकांसाठी पाणी आण जा. हाय बेटा. तुम्ही अचानक आला नाही, म्हणजे फोन नाही केला म्हणून विचारलं. माझी तुझी रेशीम